विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पेटला। वादग्रस्त वास्तूच्या परिसरात अज्ञातांकडून दगडफेक, तर दगडफेकीत 10 ते 12 जणांसह एक पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला। विधानसभेत महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार। संजय राऊतांची विधानसभेबाबत भविष्यवाणी। तर चंद्राबाबू आणि नितीश कुमारांना सद्बुद्धी मिळाल्यास सरकार कोसळेल, राऊतांचा भाजपला टोला। शिखर बँक प्रकरणी क्लीन चिट मिळणं हाच मोठा घोटाळा। संजय राऊतांचा शिखर बँक प्रकरणी अजित पवारांना टोला। जयंत पाटलांसारख्या नेत्याचा पराभव होणं लाजिरवाणी गोष्ट असल्याचं मोहिते पाटलांचं विधान। शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव खासदार धैर्यशील मोहिते पाटलांच्या जिव्हारी। शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ। अजित पवारांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून क्लीन चिटच्या विरोधात कोर्टात निषेध याचिका। मनोज जरांगे पाटील आज वारीमध्ये सहभागी होणार। वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी जरांगे पाटील हजर राहणार। तर जरांगे पाटील उद्या पंढरपुरात मुक्काम करण्याची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर। आषाढी वारीच्या निमित्तानं तयारीचा घेणार आढावा। बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर। माजलगावमधील पंकजांच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर प्रशासनाला कायदेशीर नोटीस। अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेजच्या बेकायदा पाणी साठ्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। नाशिक जिल्ह्यात अजूनही टँकरनं पाणी पुरवठा। जिल्ह्यातील 566 गावं आणि वाड्यांना 199 टँकरच्या द्वारे पाणी पुरवठा। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद। लाभार्थी महिला ऑनलाईन ॲपद्वारे नोंदणी सुरू। तर जिल्ह्यात आतापर्यंत 79,266 महिलांची नोंदणी। गाईच्या दूध दरामध्ये लिटर मागे 2 रुपयांची वाढ। पुण्यात झालेल्या दूध उत्पादकांच्या बैठकीत निर्णय। ग्राहकांना आता प्रति लिटर मागे 2 रुपये अधिकचे मोजावे लागले। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी घेतलं एकनाथ शिंदेंची भेट। तर दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। बदलापुरातील पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ। उल्हास नदीची चौपाटी पाण्याखाली। मुंबईच्या भांडूपमध्ये पावसामुळे घराचा काही भाग कोसळला। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी नाही। खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली। लोकांच्या घरापर्यंत नदीचं पाणी। खेड प्रशासन अलर्ट मोडवर। मतदारसंघावर काँग्रेसचा दावा। विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीचे उमेदवार महेंद्र घरत यांना उमेदवारी देण्यात यावी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी। खारघरमध्ये कोयता कर्णधार रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांनी पंढरपुरात जात विठ्ठलाचं घेतलं दर्शन। रोहित शर्मानं 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकावा। दिनेश लाड यांचं विठुरायाच्या चरणी साकडं। नागपूरमध्ये ब्युटी पार्लरमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश। पोलिसांनी 2 महिलांना अटक करत 3 पीडित तरुणींची केली सुटका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।